बोला. मी सुरेश हरिश्चंद्र पाटील निपाणी येथला शेतकरी असून मी अपंग आहे. सध्या माझ्याकडे शेती आहे, सोयाबीन आहे, पण सोयाबीनला हमी भाव एवढा भाव मिळत नाही. 3200 ते 1000 रुपयाचा फटका बसतो. ऊसाला कुठं घालावं पंचायत, नेले तर बिलं टायमावर देत नाहीत MRP प्रमाणात. शासनानं लक्ष घालायला पाहिजे. आता शासन नुसतंच आश्वासनं देतं आणि काय मिळत नाही. लाडकी बहीण योजना चालू केली, आमच्या पैशाने केली, 500 रुपये स्टॅम्प ड्युटी केली. असं सगळ्या महागाई असल्यामुळं आमची नाराजी आहे सरकारविषयी. तुम्हाला सरकार चांगलं कोणतं वाटते, महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. कशामुळं? सगळे मिळून आहेत त्याच्यात. कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? शरद पवारचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेचं शिवसेना. आपल्याकडं दोन उमेदवार आहेत, महायुतीचे आहेत अजित पिंगळे आणि महाविकास आघाडीचे आहेत कैलास पाटील. तर कैलास पाटलांनी कोणते कोणते कामं केली तुम्ही सांगता का? आमच्या पूर्ण लाईट, आमच्या गावाला लाईटच चालत नाही. तर त्या विद्युत पावराचं आमचं डायरेक्ट पाडून इथपर्यंत टाकायचं, पोलचं टाकायचं काम चालू आहे. स्मशानभूमीचं केलं आहे, पुन्हा दवाखान्याची मागणी केली आहे, दवाखान्याचं बी करते. उपकेंद्रात आहे ते करायला ते एक हळूहळू करते. कैलास पाटील आमदार जे आहेत ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतात का? असतेच की, कधीही फोन करा तुम्ही, उपलब्ध आहे. तुमचा एखादा अनुभव आहे का? हो. कोणता अनुभव तुम्ही सांगता का एखादा? ऊसाचा होता मग. कोणता होता ऊसाचा? ऊस घालवायचा होता, त्यांनी त्या गोकुळला घालवला माझा. सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे? सोयाबीन एक शेतकरी म्हणून सोयाबीनला हमी भाव द्यावा. किती आपल्याला भाव मिळावा असं वाटते सरकारनं? 8,000 रुपये जरी दिला, 10,000 रुपये, 10,000 रुपये द्यायला पाहिजे. आज आम्हाला सोयाबीन काढायचं मग एका बॅगला 5,000 रुपये लागतील काढायचा खर्च, पेरायचा आणि त्या बॅग आणायचा तर वेगळाच. ती 5,000 रुपये इकडं आज भाव आहे 4,000, 300, 200. मग आमचा काढणीचा तरी खर्च निघायला आहे का? लाडकी बहीण योजना जी सरकारनं सुरू केली आहे महायुती सरकारनं, याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का? बसणारच की. कसा बसेल? पूर्वी आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती. मला 2 मुलं आहेत, माझ्या 2 मुलं आहेत, 26 एकर जमीन येऊन शेती करून खात्यात म्हणून आम्ही आरक्षणाच्या नादी नव्हतो. आता अशी कधी झाली की जमीन झाली कमी, आणि ज्यावेळेस पोराली नोकऱ्या करावं वाटेल त्यावेळेस आरक्षणाची आवश्यकता पडली. मग त्या आरक्षणाला भेणी टाकून धरलेलं आहे. लाडकी बहीण योजना जी आहे याचा कुणाला फायदा होईल? महायुती सरकार महाविकास आघाडीलाच होणार. आरक्षणामुळे नाराज आहे. लाडकी बहीण योजना त्याचा सुद्धा महाविकास आघाडीलाच फायदा होणार. त्यांचेच मुलं आहेत ना आज ड्युटीला लागणारे, ते लागा नाही गेलेत. मग ती काय विचार करणार का? स्वयंपाकापासून सगळं घरचा परपंच बाई चालू होती, मग त्या बाया विचार करणार नाहीत का? कोण होते आमदार, कैलास पाटील की अजित पिंगळे? कैलास पाटीलच होणार.